सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात निसर्गरम्य किर्लोस गाव आहे. इथल्या मातीत असं एक व्यक्तिमत्व घडलंय की ज्यानं प्रतिकूलतेवर मात करत ज्ञानाचं, कलेचं आणि सतत माणसांनी गजबजलेलं पण भौगोलिक नकाशावर न मावणारं, न दिसणारं असं एक माणूसगाव निर्माण केलंय. राग, लोभ, प्रेम, माया आणि विविध माणूस व्यक्ततांना स्वीकारत आणि प्रसंगी हसत हसत अंगीकारत साकारलेलं, माणसांनी गजबजलेलं त्याचं असं एक गाव. त्यांच्यासोबत सतत वावरणारं गाव आणि कुठल्याही साधन तसंच सधनतेत न अडकणारं एक गाव. अशा अचाट, अदृश्य आणि अफाट गावच्या निर्मात्याचं नाव आहे गणेश उर्फ गजू बाकरे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या किर्लोस गावचे ज्येष्ठ पुरोहित उपाध्याय श्री गणेश उर्फ गजू बाकरे. 29 जून 2026ला ते वयाच्या 60व्या वर्षात पदार्पण करतायत. त्यांच्या जीवनातला अखंड ज्ञानसाधनेसह केलेला संघर्ष सुद्धा 60त पदार्पण करतोय. गजू बाकरे यांचं बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेलं. शिक्षणाची बेताचीच सोय असतानाही त्यांनी कधीही परिस्थितीसमोर हार मानली नव्हती. औपचारिक कागदावरचं शिक्षण या पल्ल्याड केवळ स्वतःच्या जिद्दीवर त्यांनी अनेक धर्मग्रंथ, पुस्तकं आणि धर्मनीतीशास्त्रांचं सखोल ज्ञान आत्मसात केलं. आज अनेक कठीण ग्रंथांचं सुस्पष्ट उच्चारांसह वाचन आणि त्यांचं लेखन जे त्यांना तोंडपाठ आहे, त्यांच्या मुखातून निघणारे सुस्पष्ट मंत्रोच्चार, श्लोक किंवा काहीही ऐकणं हा एक सोहळा असतो. त्यांनी पौरोहित्यासोबत धर्म, राजकारण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नेहमीच मोलाचं योगदान दिलंय. युवा वयात कोकणची लोककला असलेल्या दशावतारी नाट्यप्रयोगांमध्येही त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. त्या वयात दूरपर्यंत दशावतारी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी त्यांनी रात्री अपरात्री केलेले दुचाकीवरचे प्रवास ही त्यांची वैयक्तिक अशी एक वेगळीच गाथा आहे. कलेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण काय असतं याचंही ते एक जिवंत उदाहरण. गजू बाकरे हे पदोपदी सर्वस्व ओतून जगणारे सर्वस्वी माणूस आहेत. समाजातल्या अनेकांच्या जीवनवाक्यातील रिकाम्या जागा भरून काढत काढत त्यांनी लोकांना नेहमीच मानसिक आणि आध्यात्मिक आधार दिलाय. विविध क्षेत्रातल्या मोठे योगदान आणि गाठीशी दांडगा अनुभव असूनही त्यांच्यात कधीही अहंकार शिवला नाही. त्यांच्या रागावर जरी ते नियंत्रण ठेवू शकले नाहीत, तरी त्या रागाला माणुसकीच्या कुठल्या रचनेत आळवायचंय याची त्यांची अशी आचार वैचारिक तंत्राची संवादिनी आहे. आज वयाच्या 60व्या वर्षी ते कोणत्याही अभिनिवेशाशिवाय एका नवोदित विद्यार्थ्यांसारखे नवनवीन गोष्टी शिकत असतात आणि विद्यार्थी म्हणून बहरत असतात. सद्गुरू चरणी सर्वस्व अर्पण करताना ते नेहमी आनंदी असतात. जीवनाच्या या प्रदीर्घ शाळेने त्यांना मान, सन्मान आणि अनेक पदव्या भरभरून दिल्या. पण या सर्व पदव्या आणि लौकिक सन्मान ते त्यांचे सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी अत्यंत लीनतेने अर्पण करतात. रोज नव्यानं आत्मकोशातनं बाहेर पडतात एका नव्या तेजाच्या शोधात आणि स्वतःतल्या खऱ्या गणेश उर्फ गजू बाकरे या निस्सीम साधकाच्या शोधात. 29 जूनला त्यांच्या वाढदिवशी सर्व वयोगटातनं आणि समाजाच्या विविध स्तरातनं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अव्यक्त आणि उदात्त चारित्र्याच्या एक महाखंड बनलेल्या गजू बाकरे यांना 60व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छांसह पुढच्या आयुष्यासाठी आरोग्यदायी, तेजस्वी सदिच्छा येत आहेत, मनापासून केल्या जात आहेत.